उद्धव ठाकरेंनी आज राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतलेली। यावेळी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची चर्चा झाली। जवळपास 1.5 तास ठाकरे बंधूंची बैठक पार पडली। या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे नेते उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई, अनिल परब, सूरज चव्हाण, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, राजू पाटील या बैठकीवेळी उपस्थित होते अशी माहिती मिळते। त्यामुळे मुंबई मनपासह ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील जागा वाटपावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाली, तर मनसे 80 ते 100 जागांसाठी आग्रही असल्याचं कळतंय। त्यामुळे काही जागांबाबत ठाकरे बंधूंमध्ये पेच असण्याची शक्यता आहे। यावरच आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट झालेली आहे। मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। बैठकीला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेत्यांची उपस्थिती। अनिल परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण यांची उपस्थिती। मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, राजू पाटील यांची उपस्थिती। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाची प्राथमिक चर्चा। प्राथमिक चर्चेत काही जागांवर पेच असण्याची शक्यता। मनसे 80 ते 100 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती। बैठकीत मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली जागा वाटपावर चर्चेची शक्यता। बैठकीत मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली जागा वाटपावर चर्चेची शक्यता। जागा वाटपावरील पेचावर ठाकरे बंधूंची चर्चा, सूत्रांची माहिती। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही। मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल। जागा वाटप कसंही केलं, दोन्ही भावांचं जागा वाटप हो, दोन्ही भावाचं जागा वाटप न हो, याचा काहीही परिणाम होणार नाही। आता माध्यमांमधून याची चर्चा भरपूर आहेत। आम्ही पहिल्या सुरुवातीलाच कौटुंबिक पातळीवरती 2 भाऊ एकत्र येतात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु आता त्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत। तर प्रत्येक भेटीगाठीमध्ये हेच मत आम्हाला विचारलं जातं। तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटतं, कारण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। महाविकास आघाडीची गरज नाही असं मत आम्ही तर व्यक्त केलं नव्हतं। त्यामुळे जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीचं मत आलं होतं, संजय राऊतजी स्वतः म्हणाले होते, त्यानंतर 4 महिने कुठल्याही तऱ्हेची चर्चा की आम्ही अशा तऱ्हेचं पाऊल उचलतो आहोत, आम्ही एकत्र जाण्याचा प्रयत्न करतो आहोत, तुमची भूमिका काय आहे हे विचारणं आम्हाला अभिप्रेत होतं, पण ते विचारलं गेलेलं नाही। त्यामुळे त्यांनी जर आधीच विचारलं असतं आम्हाला, तर आम्ही आधीच सांगितलं असतं की आमचा आक्षेप आहेत ह्या याच्यावरती, आणि ते आक्षेप किंवा त्या संदर्भाचे संपूर्ण एकमतानं मांडलेली भूमिका आम्ही केंद्रीय स्तरावरती आमच्या नेतृत्वाला मांडली।